राधानगरी तालुक्यातल्या सोळांपूर इथं वानराची दहशत वाढली. रुग्णांची संख्या 62 वर. कोल्हापूरमध्ये वानराची वाढती दहशत आजच्या 6व्या दिवशी कायम राहिली. 62 जण जखमी झाल्यावर अद्यापही वानराला पकडायला वन खातं अपयशी ठरलंय. राधानगरी तालुक्यात सोळांपूर इथं एका वानराची दहशत पाहायला मिळतेय. गेले 6 दिवस हे वानर गावातल्या नागरिकांवर हल्ले करतंय. ग्रामीण रुग्णालयामध्ये आम्ही भेट दिली असता आजपर्यंत 62 जणांवर वानरानं हल्ला केल्याचं समजतंय. गावात वानरानं हल्ला केल्याचं समजताच तात्काळ राधानगरी वन खात्याला कळवण्यात आलं होतं. वानराला पकडण्यासाठी एक टीम गावात पाचारण करण्यात आली आहे. पण गेले 6 दिवस होऊन सुद्धा अद्याप वन खात्याला वानर पकडण्यात अपयश असल्यामुळं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोळांपूर मी ग्रामपंचायत सदस्य शिवानंद महाजन. बरेच दिवस या वानराचा गावामध्ये त्रास सुरू आहे. अजूनही वन खात्याला काय अपयश आलेलं आहे. त्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आज आणि कालपासून एक 7-8 लोक जखमी झालेले आहेत. तरी ताबडतोब वन खात्यानं आणि काही उपाययोजना राबवून वाटलं तर त्याला मारायचा निर्णय करावा आणि त्याचा बंदोबस्त करावा अशी ग्रामस्थांची आणि आमच्या सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, डेप्युटी सरपंचांची फार तळमळी इच्छा आहे. गावात कुणी आता घराबाहेर पडत नाही. सगळी मुलं वगैरे घरात बंद आहेत. सुट्ट्या आहेत मुलांना खेळायला, बागडायला, नदीला जायला. लॉकडाऊन कोरोनापेक्षा पण भयानक परिस्थिती झाल्या. तरी त्वरित वन विभागानं त्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा ही कळकळीची विनंती. गेल्या आता 8-9 दिवस झालं सुरूच आहे. आता त्याचं प्रमाण वाढलंय, पण 70-72 रुग्णांची आता संख्या झालेली आहे. वाहनांचं पण प्रचंड नुकसान झालंय. मोटरसायकल स्वारांना पण ते डायरेक्ट उडी मारून ढकलून देते आणि आता त्याला जवळजवळ सगळं कळते अशा प्रकारचं ते वानर वागायलंय. बेशुद्धीचं इंजेक्शन मारल्याला ते काढून टाकतंय. ते बरोबर चकवा देऊन अतिशय हुशार पद्धतीने हल्ला करते. त्याला जागच्या जागी ठार मारावं अशी आमच्या सगळ्या ग्रामस्थांची इच्छा आहे. वन विभागाला आव्हान आहे, चॅलेंज आहे वन विभागाला. वन विभागाचं 10 दिवस झाले, काही त्यांना अपयश आलेलं आहे. प्रयत्न त्यांचे शर्थीचे सुरू आहेत, पण अपयश आलेले आहेत. येतात, बघतात, फिरतात, जातात. लास्टचा पर्याय काय करायचा त्यांनी ठरवावा आणि निर्णय घ्यावा. आणि नागरिकांचा हे हाल, अतिशय हाल सुरू आहेत. गावामध्ये वानराची दहशत इतकी वाढली आहे की घराबाहेर पडणं देखील ग्रामस्थांना मुश्किल झाले. हातात काठी घेऊनच बाहेर पडावं लागत असल्यानं बाहेर गावाची कामं आणि शेतीची कामं खोळंबली आहेत. त्यामुळं ग्रामस्थ त्रस्त झालेत. वन खात्यानं देखील युद्ध पातळीवर वानराला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. कोरोनाच्या महामारीनंतर सोळांपुरात पुन्हा एकदा लॉकडाऊनचं स्वरूप आलंय. वानरानं आता 21 तारखेपासून जवळ 5-7 दिवस झाला. 6-7 दिवस धुमाकूळ चालू आहे, तरी यांना सापडत नाही. मग त्या वन खात्याचे अपयशच म्हणायला पाहिजे. हो, हलगर्जीव तर आहेच ना. अहो, माणसाचा जीव गेला तर मग तुम्ही नंतर उपाययोजना करणं का उपयोग आहे? एखाद्या ऍक्सिडेंट झाल्यानंतर तुम्ही तिथं काहीतरी पूर्व आणताय, काय काय करता, तशाची अवस्था झाली आहे तुमची. लोक मेल्यानंतर तुम्ही मग भरपूर लोक आणणार आणि मग त्याला रात्रीतनं पकडणार, काय त्याचा उपयोग आहे? आता तुम्ही त्याच्यावर काहीतरी नियोजन केलं पाहिजे. अजून कुठनं टीम आणता येते का बघा पाहिजे. कोण तज्ञ लोक, शूटर कोण असेल तर आणून त्यांना ते पकडलं पाहिजे.